राज्यातील जिल्हा परिषदांकडील आरोग्य सेविकांच्या पदभरतीमध्ये उच्च शिक्षित उमेदवारांना अपात्र केल्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला। या पदांसाठी IBPS कंपनीमार्फत जुलै 2024 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती। परीक्षेच्या जाहिरातीत आरोग्य सेविका या शब्दासोबतच आरोग्य परिचारिका असा उल्लेख करण्यात आल्यानं उच्च शिक्षित उमेदवारांनीही ही परीक्षा दिली होती। 9,000 पदांसाठीच्या या भरतीमध्ये जवळपास 55,000 उमेदवार सहभागी झाले होते। त्यापैकी उत्तीर्ण झालेल्या 6,000 उमेदवारांमधून GNM नर्सिंग आणि BSc नर्सिंग असलेल्या उच्च शिक्षितांना अपात्र ठरवण्यात आले। त्यामुळे राज्यात आरोग्य सेविकांची अंदाजे 4,000 पदं रिक्त राहणार आहेत। त्यातच या उच्च शिक्षितांना भरतीपूर्व छाननीमध्ये अपात्र न ठरवता निकालानंतर अपात्र ठरवण्यात आल्यानं त्यांच्यामध्ये असंतोष पसरलाय। आमदार सतेज पाटील यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करत उत्तीर्ण उच्च शिक्षितांना आरोग्य परिचारिका या पदासाठी पात्र ठरवण्याबाबत कोणती कार्यवाही केली असा सवाल उपस्थित केलाय। यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आरोग्य सेविका संवर्गाची एकूण 8,949 रिक्त पदांची जाहिरात 5/8/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती असं सांगितलं। ही जाहिरात आरोग्य सेविका या पदासाठी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यामुळे ANM ही शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांनाच पात्र ठरवण्यात आलं असून या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर याचिका दाखल झाल्या असल्याचंही मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं।